अशी ही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली. कारण हिंदवी स्वराज्याची गुढी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खिळला होता. अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही. आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच. 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. हे महारुद्रा, माझ्या राजाला जप. आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. तुम्ही अवघे आता बाहेर विसरा. सिंधू स्वराज्य राखा. तुम्ही तुझ वीण शंभो मज कोण तारी. शंभू राजांसोबत स्वराज्य राखा. जी आबासाहेब. शिव शिव उग्र जटाधर शंभो. शिव शिव श्री गंगाधर शंभो. शिव शिव कलिमल दाहक शंभो. शंभो कारक शंभो तारक शंभो 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 तारक. क्षत्रिय तेज शिव तांडव शंभो. तांडव प्रचंड गिरिमांडव शंभो. केशरी ध्वज संस्थापक शंभो. अवतार समिधा अर्पण शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. तू आज उगवलास तरी कसा. आमच्यासाठी तू कालच मावळलायस, कायमचाच. तुला आज नमस्कार नाही. शिवराया शिवात्मका शिवतेजा. रे शिवराया
शिवात्मका शिवतेजा शिवराया छिन्न विच्छिन्न अंतःकरणे उदास भय काहूर शोकमग्नया अंबा तुळजा रेणुका माहूर वादळ भिजले वादळ भिजले विझले तांडव निस्तेज तारांगण यावे परतून यावे हिंदवी स्वराज्यात प्राण शिवात्मका शिवतेजा शिवराया आम्ही आहोत ना. काय आज्ञा आहे महाराणी साहेबा? स्वराज्य राखा हे त्यांचं शेवटचं वाक्य अजूनही आमच्या कानात घुमतंय. 13 दिवस झाले आज. राजाशिवाय गादी अजून किती दिवस अशीच राहणार? खरं तर हेच बोलायला आम्ही तुमच्याकडे येणार होतो, पण गादीवर बसणार कोण? संभाजी का राजाराम या विवंचनेत अडकलात की काय? हो, अडकलोय. म्हणूनच तर तुम्ही सांगा महाराणी साहेबा, कोण बसेल गादीवर? राजाराम बसेल गादीवर. संभाजी पन्हाळ्यावर असताना? संभाजी काय? शंभूराजे म्हणा. मी थांबाव. मग त्यांना कैद करा. ठीक आहे, ठीक आहे. अहो ठीक आहे काय अनाजी पंत? महाराणी साहेबा, ह्या सगळ्याची काहीही गरज नाहीये. कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राजारामांच्या राज्याभिषेकाला. वकीलपत्र घेतलं की काय त्यांचं? सोनोपंत नाही, मला ठीक नाही. पोराचा हक्क मागते मी. आणि हो, राजारामाची आई म्हणून विनंती नाही, तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय. त्यांना कैद करा. प्रधान किंवा सुरनीस यांचा तो अधिकार नाही. पण सरसेनापतींचा आहे, त्यांचाच असतो. मग त्यांना जाऊन तसं सांगा. राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल? लेखी आदेशाबरोबर एका भावाने बहिणीला दिलेला शब्द सुद्धा मिळेल. सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर? नाही, कसं आहे, सरसेनापतींचं शंभू प्रेम जगजाहीर आहे म्हणून. अहो अनाजी पंत, तुम्ही काय बोलताय? हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. कारण बाळाजी औजींकडून राजपत्र लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या. त्वरित जातो. आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर? त्यांनाही कैद करा. काय सरसेनापती,
काय म्हणतंय स्वराज्य? राखताय ना? राजा